कुणी ना कुठे उमेदवार या ठिकाणी उभा राहणार आहे आणि तो उमेदवार कुठल्या ना कुठल्या पक्षाचा राहणार आहे आणि पाटलांनी सांगितलं की कुठल्याच पक्षाचं काम नाही करायचं म्हणून त्या कार्यकर्त्यांना अडवलं. तर आम्ही नक्की त्यांना त्या ठिकाणी विचारू की बाबा हे ठीक आहे, हे नाही काम करायचं मग कोणाचं करायचं, मग तुम्ही हे करायचं मग ते नेता ह्यांचा आहे म्हणजे आम्ही एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाचं काम करायचं का, असे प्रश्न अनेक आमच्या समोर येणार आहे. त्याला सामोरे जाऊ आहेत आणि हीच कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची आता कसोटी आहे की आपण कसं आपल्या गावामध्ये जाऊन मतदान घ्यायचं आणि करायचं आणि समाजाला कसं समजून सांगायचं आणि समाजाला दिशाभूल न होता या ठिकाणी काम करायचं. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ह्या पहिल्यांदाच लोकसभे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एकत्र येत आहेत आणि आपल्यासोबत महायुतीचे जे पदाधिकारी आहेत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असतील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर मनसेचे जिल्हाध्यक्ष, हे सर्व जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, आता निवडणुकीला सामोरं जात आहे, काय प्रतिक्रिया आहे, काय भावना आहे? आज बैठकीचं आयोजन केलं आहे. आज बैठकीचं आयोजन म्हणजे आमच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ जिल्ह्यात कशी रणनीती असावी याच्यासाठी तिन्ही पक्ष सेना, राष्ट्रवादी आणि भाजप मिळून आम्ही एक सगळे कार्यकर्ते एकत्र बोलून त्यांच्यावर काही जबाबदारी देणं, कुठं काय प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाची उकल, आता निवडणुकीला अजून वेळ 1 महिना आहे, त्यापूर्वी सगळ्याशी हित म्हणजे सुसंवाद व्हावा याच्यासाठी ही बैठक आहे. आव्हान काय वाटतं का? खरं तर मराठा आरक्षणाची धग बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते. धनगर आरक्षणाचा मुद्दा आहे, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे. काय वाटतं, आव्हान वाटतंय? आता आव्हान तर आहेच, राजकारण म्हणलं की आव्हान येणारच, पण स्पेशली मराठा आरक्षणावर सरकार काम करत आहे. आम्ही जरी राजकीय पक्षाचे असलो तरी आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि आरक्षण मिळणार आहे आणि आम्ही मिळवून घेणार. पण ही निवडणूक आहे, जर आम्ही सत्तेत गेलो तर आमच्या थोडं बोलण्याला वजन येईल म्हणून आम्ही ही तिघजण मिळून, जगताप साहेब आहेत, मी, मुळूक, ही सगळेजण, जे मस्के, हे तिन्ही आहे मराठा समाजाचे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी मी एक पाऊल पुढं होऊन झगडणारे आणि लढणारे कार्यकर्ते आहेत आणि आरक्षण मिळणार आहे आणि मिळवून घेणारच आहेत आम्ही. पण ही एक विचारधारा आहे, राजकारण ही निवडणूक वेगळी आणि तो प्रश्न वेगळा. तर ह्याची आणि त्याची गल्लत न होऊ देता आम्ही तिन्ही पक्ष मिळून सरकारवर, म्हणजे आमचा सरकारवर सत्तेत पक्ष जर आला तर एक आम्हाला थोडा दबाव टाकून अजून काम करून घेता येईल म्हणून ही बैठक आहे, ते सगळं चालू आहे. काय वाटतं, आव्हान वाटतं का? एकेकाळी सगळेजण तुम्ही विरोधी पक्षात होतात, एकमेकांच्या विरोधात होतात, आज एकत्र लढताय, काय वाटतं? नाही, भाजप शिवसेना ही नैसर्गिक युतीप्रमाणे आम्ही अगोदरही सोबत होतो, आजही सोबत आहोत, उद्याही सोबत आहोत. परंतु राजकारणामध्ये मित्रांची संख्या वाढली पाहिजे म्हणून त्यामुळं हे मित्र पक्षाचे आज सोबत आलेत की मोदींना पंतप्रधान करण्यासाठी, त्यानंतर पंकजाताईंना मंत्री करण्यासाठी स्वागत आहे. त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे. पालकमंत्री स्वतः पुढं होऊन या ठिकाणी राष्ट्रवादीचे आहेत, परंतु पालकमंत्री या ठिकाणी स्वतःहून पुढं लीड घेत आहेत आणि या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं आज मी या ठिकाणी, अनिल दादा, आम्ही सर्व शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या ताकदीनुसार या ठिकाणी पंकजाताईंना निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहोत. खरं पाहिलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. तुमच्या देखील कार्यालय फोडलं होतं आणि आता खरं ग्राउंड लेवलचा मराठा समाज आज नेत्यांच्या बरोबर आहे का, असं वाटतंय का, काय वाटतं? हो, ही आज या ठिकाणी ही लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. सर्व समाज बांधव जे आहेत ते आरक्षणाच्या बाजूने आहेत, आम्ही सुद्धा आरक्षणाच्या बाजूने आहोत. आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे, सरकारची भूमिका आहे आणि त्याप्रमाणे 10% आरक्षण या ठिकाणी सरकारनं दिलेलं आहे. परंतु जो काही विषय पेंडिंग आहे तो लवकरच या निवडणुकीनंतर मार्गी लागणार आहे. त्यामुळं आरक्षण आणि ही निवडणूक यामध्ये मला वाटतं काही दुजाभाव करू नये, कारण वैचारिक पातळीवर जर आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी मराठा बांधव की दोन्ही उमेदवाराची तुलना बघता की जो योग्य उमेदवार आहे त्याला त्या ठिकाणी ते मतदान करून निवडून देतील. कारण मंत्री कोण होणार आहे आणि जिल्ह्याचा विकास कोण करणार आहे आणि मोदी आल्यानंतर काय होणार आहे हे जनता जाणून आहे. त्यामुळं मोठ्या मताधिक्याने, लाखोच्या मताधिक्याने या ठिकाणी पंकजाताई निवडणूक लढवतील. शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला काय वाटतं, किती मतांनी ताई येऊ शकतात, काय वाटतं? काय वाटतं तुम्हाला? आज आम्ही या ठिकाणी या राजकीय आखाड्यामध्ये आम्ही उतरलो. आज ही काही पहिली निवडणूक आम्ही बघत नाहीत. मुंडे साहेबापासून प्रीतमताईच्या 2 निवडणुका, त्यानंतर ही निवडणूक, सर्व निवडणुकीमध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम केलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी 2 ते 2.5 लाखाच्या लीडनं पंकजाताई या ठिकाणी आरामशीरपणे निवडून येतील असा आमचा अंदाज आहे. शिंदे गट शिवसेनेचे सचिन मुळूक जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्या भावना आपण ऐकल्यात. आपल्यासोबत भाजपचे जिल्हा प्रमुख राजेंद्र मस्के आहेत. काय सांगाल, आव्हान वाटतंय का? निवडणुकीला सामोरं जात आहे, कसं पाहता? महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या
उमेदवारीसाठी या ठिकाणी त्या जास्तीत जास्त मतांनी निवडून यावा म्हणून या ठिकाणी महायुतीची ही बैठक आहे. त्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मनसे आहे, सर्वजण परवाच त्यांच्या नेत्यांनी पाठिंबा डिक्लेअर केला आहे, बिनशरत पाठिंबा दिला आहे. आणि एवढं बिनशरत पाठिंबा देणारे लोक जर या मिटिंगमध्ये सहभागी होत असतील तर विजय हा निश्चित आहे. काळ्या दगडावरली पांढरी रेघ आहे. कारण की आता आपण बघतो इथं असलेले जे कार्यकर्ते आहेत हे सगळे कार्यकर्ते पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, या ठिकाणी नगरसेवक आहेत, हे पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी, आणि त्यांचा समन्वय व्हावा यासाठी ही बैठक आहे. विरोधी पक्षाकडून विकास केला गेला नाही असं देखील बोललं जात आहे. रेल्वेचा प्रश्न देखील मुद्दा ऐरणीवर आलेला असं सांगितलं जात आहे. कसं पाहता तुम्ही? खरं पाहता ही निवडणूकच विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतोय. तुम्ही बघताय की पंकजाताई पालकमंत्री असताना या जिल्ह्यामध्ये जो विकासाचे कामं झालेले आहेत ते अतिशय प्रचंड कामं झालेले आहेत. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी अहमदनगर, बीड, परळी हा रेल्वे मार्ग व्हावा यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न केले आणि ते मंजूर करून घेतला. त्याच्यानंतर प्रीतमताई खासदार म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी भरीव निधी दिला. थोडा विलंब झाला आहे, काही भूसंपादनाचा विषय होता, परंतु आता रेल्वे अहमदनगर ते आष्टी ते अंमळनेर इथपर्यंत धावलेली आहे. काही काळामध्ये, काही महिन्यामध्ये बीडपर्यंत देखील धावणार आहे. त्याच्याबद्दल आता रेल्वेचा विषय राहिला नाही. बेरोजगारीचा प्रश्न आहे, काय वाटतं? 2 कोटी रोजगार देऊ म्हटले होते. बेरोजगारीचा प्रश्न आहे, परंतु खऱ्या अर्थानं या बीड जिल्ह्यातला जो ऊसतोड मजूर आहे तो मोठ्या प्रमाणात बाहेर जातोय. त्याच्या कोयता त्या ठिकाणी थांबला पाहिजे. मजूर इथंच उत्पादक शेतकरी म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे शेतकऱ्यांनी. ही भावना नेत्यांची आहे आणि ती ताईंची पण आहे. एक महत्त्वाचा शेवटचा प्रश्न. 10 वर्ष प्रीतमताईंना खासदार म्हणून पाहिलंय, आता पंकजाताईंसाठी त्यांना खासदार बनवण्यासाठी तुम्ही रणांगणात आहेत. काय वाटतंय, काय भावना आहेत? आत्तापर्यंत जेवढ्या लीडनी प्रीतमताई आल्या त्याच्यापेक्षा काही अधिक लीडनी पंकजाताई निवडून येते, त्याच्याबद्दल किंवा मात्र शंका. आपण पाहताय मोठा विश्वास या ठिकाणी जे भाजपचे जिल्हा प्रमुख आहेत राजेंद्र म्हस्के यांनी व्यक्त केला. आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप आहेत. दादा, निवडणुकीला सामोरं जात आहे, लोकसभेची निवडणूक आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये. त्यामध्ये मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, मुस्लिमांचा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा ओबीसींचा आरक्षण बचावचा मुद्दा असेल, या सर्व आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये आता निवडणुकीचा मुद्दा आहे. कसं सामोरं जात आहे, काय सांगाल? आरक्षणचा मुद्दा नक्कीच या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून पंकजाताई या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि सर्व समाजाला घेऊन चालणारे मुंडे साहेब त्यांची ही कन्या आहे. म्हणून या बीड जिल्ह्यामध्ये आजपर्यंत मी जातीवाद झालेला लोकसभेमध्ये कधी बघितला नाही. आणि आत्ताचा जो ज्वलंत प्रश्न आहे मराठा समाजाला आरक्षणाचा विषय जो आहे, आणि मुंडे साहेबांचे सातत्याने पाठीमागचे भाषणं तुम्ही बघा, त्यांनी मी मराठा समाजाला आरक्षण देईन असं मुंडे साहेबांनी अनेक वेळेस त्या ठिकाणी सांगितलं. म्हणून या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 10% आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं आहे. सगळे सोयऱ्याचा प्रश्न त्या ठिकाणी राहिला आहे. जरंगे पाटलांना काही विषय त्यातले मान्य नाही म्हणून तो विषय पाठीमागं राहिलेला आहे. पण त्यासाठी कालावधी लागतोय म्हणून मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही त्यांनी वेळ त्या ठिकाणी मागितला. पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आरक्षण त्या ठिकाणी मिळेल. आणि आता या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी बोलवली, कार्यक्रम आयोजित केला आहे की येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण कसं सामोरे जायचं त्याबद्दल आता या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आम्ही सर्वजण जमा झालो आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आता तिन्ही सर्व महायुतीमध्ये आहे. राष्ट्रवादीसुद्धा, आता मनसेसुद्धा युतीमध्ये सामील झाली. आम्ही तर शिवसेना भाजप म्हणून वर्षानुवर्ष या ठिकाणी काम केलं आहे. पण आता 2 ताकदी आमच्या पाठीमागे उभा राहिल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त लीडने ताई कशा येतील हाच प्रयत्न आमचा या ठिकाणी राहील. मात्र गावखेड्यामध्ये फिरताना, प्रचार करताना काय आव्हान वाटतंय का? कारण की गावखेड्यामध्ये खास करून आरक्षणाची धग ही जास्त वाढलेली आहे. काय वाटतं? नाही, मराठा समाजाच्या गावामध्ये जात असताना अडचणी आम्हाला त्या ठिकाणी येत आहेत. पण त्या ठिकाणी जरांगे पाटलाच्या माध्यमातून उमेदवार कुठला उभा केला गेलेला नाही. म्हणून समाजातल्या कुठल्या व्यक्तीने जर आम्हाला म्हणले तुम्ही समाजाच्या विरोधात जाऊ नका, तर आम्ही कुणी ना कुठे उमेदवार या ठिकाणी उभा राहणार आहे. आणि तो उमेदवार कुठल्या ना कुठल्या पक्षाचा राहणार आहे. आणि पाटलांनी सांगितलं की कुठल्याच पक्षाचं काम नाही करायचं. म्हणून त्या कार्यकर्त्यांना अडवलं तर आम्ही नक्की त्यांना त्या ठिकाणी विचारू की बाबा हे ठीक आहे, हे नाही काम करायचं, मग कोणाचं करायचं? मग तुम्ही हे करायचं, मग ते नेता ह्यांचा आहे, म्हणजे आम्ही एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाचं काम करायचं का? असे प्रश्न अनेक आमच्या समोर येणार आहेत. त्याला सामोरे जाऊ आहेत.
आणि हीच कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची आता कसोटी आहे की आपण कसं आपल्या गावामध्ये जाऊन मतदान घ्यायचं आणि करायचं आणि समाजाला कसं समजून सांगायचं आणि समाजाला दिशाभूल न होता या ठिकाणी काम करायचं. आपण पाहताय महायुतीचे हे सगळे पदाधिकारी होते. एक आपल्या गावखेड्यातील जे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांची मोड बांधण्यासाठी आणि या ठिकाणी विनिमय करण्यासाठी या ठिकाणी ही बैठकीचे आयोजन केले. आणि आत्ताच ज्यांनी या महायुतीला पाठिंबा दिलेला आहे राज ठाकरे यांनी, त्यांचे जिल्हा प्रमुख देखील सुमन धस आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, 2 दिवसापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची पहिली? नाही, पाठिंबा काही दिवसापासून ही सगळी चर्चा चालू होत्या, परंतु त्याचं शिवतीर्थावरती जी सभा झाली पाडवा मेळावा, त्याच्यामध्ये सर्वांना उत्तर भेटलेले आहेत की नरेंद्र मोदींसाठी म्हणून बिनशर्त पाठिंबा आपण महायुतीला देतो असं राजसाहेबांनी जाहीर केलं. आणि त्याच आदेशाची दखल घेत आज बीडच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई यांच्या कार्यालयामधून आम्हाला फोन आले की आज बैठक आहे आणि त्या बैठकीसाठी तुम्ही या, म्हणून आज आम्ही आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत. पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही या ज्या उमेदवार आहेत पंकजाताई मुंडे यांच्यासोबत स्वतंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घडवून आणणार आहोत. आणि ह्या बीड जिल्ह्याच्या बद्दल आम्हाला जे त्यांच्याकडनं काही अपेक्षित कामं आहेत किंवा जे विकासाची कामं असतील, रोजगाराची, त्याचं प्रेझेंटेशन किंवा त्याची मागणी आम्ही ताईंकडे करणार आहोत. की कारण आता ते आमच्या पण पक्षाचे खासदार आहेत असंच म्हणावं लागेल. कारण 2014ला राजसाहेबांकडे गोपीनाथ मुंडे साहेबांनी पाठिंबा जाहीर मागितला होता आणि राजसाहेबांनी तो दिला पण होता. आता ही तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जे काही गोष्टी असतील त्या पूर्णपणे व्यवस्थित करण्यासाठी जिल्ह्याचे जे प्रश्न असतील ते ताईंकडून आम्ही मांडणार आहेत. आमच्या कार्यकर्त्यांचे अनेक प्रश्न असू शकतात, त्यांच्या गावखेड्याचे प्रश्न असू शकतात, ते पूर्ण उमेदवार म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागून आणि त्यांचं काय म्हणणं काय कोणतं पाहिलं तर बीड जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न आहे, ऊसतोड कामगारांचा प्रश्न आहे, रेल्वे अद्याप बीड पर्यंत आलेली नाही. आणि तुम्ही याच्या अगोदर देखील काय भाजपच्या विरोधात बोललात, मात्र आज भाजप सोबत आहेत, याविषयी काय वाटतं? 2019ची परिस्थिती वेगळी होती. पाडवा मेळाव्यामधलं जर राजसाहेबांचं भाषण आपण व्यवस्थित लोकांनी पाहिलं तर त्याचे प्रश्नाचे उत्तरं तिथंच आहेत की तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. म्हणजे एखाद्या व्यक्तीने एक भूमिका घेतली तर ती शेवटपर्यंत राहू शकते असं होत नाही. तिथे ऋतू बदलतात, उन्हाळ्यामध्ये पाऊस पडू शकतो, म्हणजे वातावरणाचा बदल असतो. तर त्यांच्या कार्याचा बदल आहे ना तो. त्यांचं चांगलं काम केलं, राजसाहेबांनी त्यांचं समर्थन केलं. त्यांच्याकडनं चुकीचं काम घडलं, राजसाहेबांनी त्याला ठासून विरोध केलेला, त्या दिवशी बोलले ते टोकाचा विरोध केलाय. त्याच्यामुळे आता सध्या साहेबांची एक भूमिका आहे की नरेंद्र मोदीसाठी, यांच्यासाठी, म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा आहे. ट्रिपल इंजिन सरकारला आता मनसेचं इंजिन जुटलेलं आहे, काय वाटतंय, कशी लीड मिळेल, काय वाटतं तुम्हाला? नाही, आता तर खरं इंजिन जोडलं गेलेलं आहे. अगोदर काय होतं असं चालू होतं, परंतु तुम्ही एक समजून घ्या, राजसाहेबांची भावना, राजसाहेबांची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. आजचं जे गलिच्छ राजकारण झालं ह्याच्यापेक्षा खूप वेगळ्या उंचीचं नेता आहे. म्हणजे असल्या वाटाघाटीने पटत नाही ना तर ठीक आहे, मी नरेंद्र मोदींसाठी सोबत आहे पण मला जागा नको असं सांगणारा भारतातला पहिला नेता आहे. म्हणजे तुम्ही थोडा वेगळ्या अँगलनं विचार करा की मला 2 जागा द्या, नाही तर मी येत नाही, ब्लॅकमेल करणं असं नाही आहे. की ठीक आहे, आपल्याला पटत नाही ना तर ठीक आहे, नरेंद्र मोदींसाठी म्हणून मी तुमच्या सोबत आहे. जे काय ते विधानसभेला लीड देणार तुम्ही? नाही, स्वाभाविक आहे. इथं ताई तर 4-5 लाखाच्या लीडनं, जवळपास 3.5-4 लाखाच्या लीडनं निवडून येतील, याच्यामध्ये काही शंका नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देखील ग्रामीण भागापर्यंत चांगला वोटर आहे. आम्ही लोकांची कामं केलेली आहेत, आमचे पदाधिकाऱ्यांची बांधली, आमचे शेतकऱ्यांच्या बद्दल आंदोलनं झालेले, ह्याचा सगळा फायदा पंकजाताईंना 100% होणारच आहे. आपल्यासोबत महायुतीचे पदाधिकारी आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष देखील होते. या ठिकाणी पंकजा मुंडेंसाठी या ठिकाणी भाजप कार्यकर्ते, महायुतीच्या सर्व या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे बीडमध्ये. आणि याच पार्श्वभूमीवर या ठिकाणचे जे जिल्हा प्रमुख होते यांनी एकच या ठिकाणी निर्धार केला की पंकजा मुंडे यांना जवळपास 3 ते 3.5 लाखाच्या मताधिकांनी या ठिकाणी लीड देऊन निवडून आणायचा असाच निर्धार या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे आता 4 तारखेला नेमकं गुलाल कुणाचा हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विनोद जिरे, साम टीव्ही, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.